माझ्या आजी पंजापासून शेती करायची, नागली वगैरे, तर तेच बघून मी पण करतो। आमच्या आधी आजे वडील काय असे करत असतील ते म्हणजे त्यांचं जे धरलेलं बी असायचं त्याचं पारंपरिक, पण मग आता सरांनी जरा आमच्यात वेगळं अजून पद्धत आणली। त्याने हे सगळं लॅबमध्ये नेऊन त्याचे कॅल्क्युलेशन करून त्याचं हे किती विटॅमिन्स किती काय किती असं सगळं तयार करून आणि आम्हाला ते सरांनी हे बियाणे दिलं आहे। तर हे बियाणं खूप उत्तम आहे आणि चांगले पण येतं आणि एक दाणे म्हणजे एकसारखं निवडलं आहे त्यांनी मस्त एकदम। तर अजून आम्हाला एकदम हे शेती करायला किंवा नागली लावायला खूप हुरूप आला, एकदम मजा आली। तर हे जे पूर्ण आता दिसतंय सगळं इथे, हे T2 आणि T8 हा एक प्लॉट आहे, हा एक्सपेरिमेंटल प्लॉट आहे। मागच्या 7 वर्षापासून आम्ही सगळं संवर्धन करतोय। जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्यांची उंची कमी आहे, तर उंची कमी असणं हा एक अत्यंत महत्त्वाचा कॅरेक्टर आहे। कारण जेव्हा खूप वारा येतो, जेव्हा खूप पाऊस येतो, तेव्हा हे खाली पडत नाहीत, हे तग धरून असतात, ज्याला आपण डॉर्फ व्हरायटीज म्हणतो। तर हळूहळू हे डॉर्फ व्हरायटीज डेव्हलप होत आहेत आणि त्याचबरोबर यांचे गोंडे याला फिंगर्स आहेत, तर हे फिंगरचं प्रमाण हे खूप जास्त आहे। आणि ह्याच्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक बोटाला जेव्हा आपण हे गोंड्याकडे बघतो तेव्हा दोन्ही बाजूनी त्यात दाणे आलेले आहेत। T2 आणि T8 मध्ये कॅल्शियम आणि आयर्न ह्याचबरोबर प्रोटीन, अँटीऑक्सिडंट किंवा अमायनो ॲसिड्स यांचं प्रमाण अत्यंत चांगलं आहे। आमच्या हर्सूल भागामध्ये किंवा आमच्या कळमुस्ते भागात किंवा इवन काही करंजाच्या भागामध्ये सुद्धा आम्ही T2 आणि T8 हे वाण शेतकऱ्यांना दिलेत आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हे शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही संवर्धन करतोय।